सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावा. सांधेदुखीत आराम मिळेल. नंबर 2. गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कुमकुवत होतात. त्यामुळे गरम पाण्याने केस कधीही धुवू नका. आवश्यक आहे. नंबर 3. आपण कोल्ड्रिंक्स, कॉफी आणि चहाचे जास्त सेवन करू नये. ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. नंबर 4. कच्च्या म्हशीचे दूध प्याल्याने कधीही पाठदुखी होत नाही. नंबर 5. सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असे केल्याने घशाचा कर्करोग होऊ शकतो. 6. गुसबेरी जाम हे फळ खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता कधीच होणार नाही. 7. बाहेरून आल्यावर घरी येताच पाय कधीही धुवू नयेत. 8. जे लोक मातीच्या भांड्यात अन्न शिजवतात किंवा पाणी पितात त्यांना कधीही कोणताही रोग होऊ शकत नाही, कारण आपल्याला मातीच्या भांड्यातून आवश्यक खनिजं मिळत राहतात. 9. चहासोबत हळद कधी सेवन करू नये. यामुळे माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे चहासोबत अपायकारक असलेली कोणतीही गोष्ट कधीही खाऊ नये. 10. जर तुम्हाला पिवळ्या रंगाची लघवी येत असेल तर तुम्ही आंतरिकरित्या निरोगी नाही किंवा तुम्ही कमी पाणी पित आहात. 11. रात्रीच्या वेळी दुधात अर्धा चमचा हळद टाकल्याने माणूस तरुण राहतो आणि त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो आणि चेहऱ्याची चमकही वाढते. 12. घसा खराब होत असेल आणि आवाज येत नसेल तर रोज कच्चा पेरू जाळून खाल्ल्याने घसा बरा होतो. 13. तणावामुळे तुमचे मन जड वाटत असेल तर चॉकलेट किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला बरे वाटेल. 14. जास्त ताण घेतल्याने लवकर म्हातारपण येते आणि अनेक आजार देखील होतात. 15. केळीची साल कधीही फेकून देऊ नये. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. केळीच्या सालीने चेहऱ्यावरती मसाज करा. 16. उशीचे कव्हर आठवड्यातून 2दा धुवा. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात आणि डोकेदुखीची समस्याही वाढू शकते. 17. कोणताही रस जास्त काळ ठेवू नये. तो कडू होतो आणि आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो. 18. गाजर, आवळा आणि बीटरूटचा रस प्याल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते आणि त्वचाही चमकदार होते. 19. शूज घातल्यामुळे पायात डाग पडत असतील तर 4 चमचे ग्लिसरीन 1 चमचा लिंबाच्या रसात मिसळून बाटलीत भरून पायाच्या डागांवर रोज मसाज करा आणि 10 मिनिटांनी पाय धुवा. याने काही दिवसात ते डाग साफ होतील. 20. ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदामाच्या तेलाची मॉलिश करतात त्यांचा चेहरा नेहमी चमकदार राहतो आणि सुरकुत्या दिसत नाहीत. 21. मेथी रात्री भिजवून सकाळी त्याची पेस्ट बनवून दुधासोबत चेहऱ्यावर लावल्यास चेहरा घट्ट होतो आणि त्वचा चमकू लागते. 22. रात्री झोपण्याच्या आधी पायाच्या तळव्यावर विक्स लावल्याने छातीतील रक्तसंचय दूर होण्यास मदत होते आणि सर्दीही नाहीशी होते. 23. जर हाडे कुमकुवत असतील तर क्रॅनबेरीचा वापर आपल्या जेवणात जास्त प्रमाणात करावा. त्यात कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. 24. रोट्यांवर तूप टाकून खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते आणि शरीरात ताकद टिकून राहते. 25. ताप कमी होत नसेल तर 1 ग्लास पाण्यात गिलोईचा तुकडा उकळून पाणी अर्धे झाल्यावर थोडे थंड करून कोमट चहासारखे प्या. त्यामुळे ताप लवकर बरा होईल. 26. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसत असतील तर कडुलिंबाची पाने बारीक करून त्याचा रस पिंपल्सवर लावा. पिंपल्स लवकरच बरे होतात. 27. सकाळी दही खाल्ल्याने मनाला थंडावा मिळतो आणि पचनक्रियाही सुधारते. 28. पुदिन्यासोबत साखरेची कँडी प्याल्याने महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये काही समस्या उद्भवत नाहीत. 29. दुधासोबत आंबट पदार्थ कधीही खाऊ नये. ते खूप हानिकारक आहे. 30. बदाम भिजल्यावर त्याची साल काढून खावीत. 31. नाशपती आपली कोरडी त्वचा बरी करण्यास मदत करते, म्हणून आपण नाशपती खाणे खूप आवश्यक आहे. 32. जर तुम्ही रोज दही किंवा ताक खाल्ले तर तुम्हाला युरिन इन्फेक्शन कधीही होत नाही. 33. गरम दुधासोबत जिलेबी खाल्ल्याने कंबरदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो आणि विशेषतः हिवाळ्यात जिलेबी गरम दुधासोबत खाल्ल्यास आणखीन जास्तच फायदे होतात. 34. ज्या महिला ओल्या केसांना कंघी करतात त्यांचे केस कुमकुवत होतात आणि गळू लागतात. त्यामुळे त्यांनी ओल्या केसांना कधीही कंघी करू नयेत. 35. जर तुमच्या हाडांमधून उठता बसता आवाज येत असेल तर तुमच्यात कॅल्शियमची खूप कमतरता आहे, हे तुम्ही समजून घ्या. यासाठी दूध, दही, चीज, सोयाबीन इत्यादींचे पुरेसे सेवन करा. 36. उकडलेले तांदळाचे पीठ थंड करून केसांना लावल्यास तुमचे केस पांढरे होणार नाहीत
आणि गळणारही नाहीत. 37. लघवी करताना जळजळ होत असेल तर किडनी स्टोन होत असेल तर रोज नारळ पाणी प्या, तुम्हाला खूप आराम मिळेल. 38. अन्न खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवत असेल तर पाण्यात लिंबू पिळून त्यात सेंधे मीठ टाकून प्यावे, याने खूप आराम मिळेल. 39. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते, म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की भाज्यांमध्ये जास्त मीठ कधीही घालू नका. 40. खोकला तुम्हाला असेल तर भाजलेला हरभरा खाल्ल्याने तुम्हाला आराम मिळेल, उदाहरणार्थ फुटाणे. जे हरभरे भाजताना त्यात मीठ घालू नये. हा व्हिडिओ सामान्य माहितीवरती आधारित आहे. जर तुम्हाला कोणताही आजार असेल, तो गंभीर असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि या नियमांचे पालन करा. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.